किमया ते ऐकलं फोनवर? कमाल आहे की नाही तिची. म्हणजे सारखं लोकांना धक्का द्यायचा, असं दचकवायचं त्यांना. आणि ही जुनी सवय आहे, जात नाही. वर्षानुवर्ष तशीच आहे ती. अशा खूप खूप सुंदर आहेत का? असं म्हणतात बाबा लोक तिला. नाही नाही, सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे कॉलेजमध्ये असताना ना ती ब्युटी क्वीन होती. स्वानंदी, अगं मी काय ओ माय गॉड, स्वानंदी काय ग, काय झालं? एवढी नर्वस का दिसतेस? मी नाही. हो नाही, ऑब्विसली दिसणारच म्हणा. मी पण काय सिली प्रश्न विचारते. तर नवऱ्याची एक्स गर्लफ्रेंड येणार म्हटल्यावर वाटणारच ना. मी समजूच शकते, एक बायको म्हणून तुला काय वाटत असेल. आणि किमया आणि समर म्हणजे जरा एक्स्ट्रा क्लोज होते ना. आणि त्यात किमयाला समोरचं लग्न झालंय हे माहितीच नाहीये. तिला कळल्यावर धक्काच बसणार आहे. हो, पण खरं तर इतके क्लोज असतील तर आपल्या एवढ्या जवळच्या मित्राच्या आयुष्यात काहीतरी चांगलं झालंय हा विचार करून आनंद झाला असेल ना त्यांना. किमयाला समरच्या लग्नाचा आनंद नाही नाही. उलट इथे आल्यावर काही गोंधळ घालायला नको बाई. ती तू ओळखत नाहीस तिला बाई. किमया आणि समर फक्त मित्र कधीच नव्हते. आता तू आणि समर एकमेकांना मित्र मैत्रिणी समजता ना. पण आहात नवरा बायको. स्वानंदी, कसं आहे, एक स्त्री आणि पुरुष कधीच फक्त मित्रमैत्रिणी होऊ शकत नाही. नाही नाही, मला नाही असं काही वाटत. नाही वाटत तर ठीक आहे. पण मी बाई तुला सावध करायचा प्रयत्न केलाय. कान आणि डोळे उघडे ठेव. वेळ आली की सगळ्या गोष्टी बदलतील आणि कळतीलही तुला. थँक्यू का, तुम्ही माझी इतकी काळजी करताय अचानक त्यासाठी. पण ना 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे माझा राजवाड्यांवर पूर्ण विश्वास आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या किमया कोणीही असल्या तरी शेवटी या घरच्या पाहुणीच असणार आहेत ना. त्यामुळे मला काय वाटतंय, माझ्या मनात काय येतंय, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या पाहुणचारामध्ये काहीही कमतरता राहणार नाही माझ्याकडून. डोंट वरी. देव करो आणि उशीर होण्याआधी तुला क्लॅरिटी येऊ. आता भलेही तुला फरक पडत नाही म्हणशील, पण किमया आली की बघू ना तुझं काय होतंय ते. आलीच. रोहन, जेवण करून घेऊ, नंतर डिलिव्हरी देता येईल. अरे जेवूयात, पण काय गणेश यार, दमलो रे मी. किती ऊन आहे. हीटवेव आली आहे रे. आपल्याला ऑप्शन काय आहे? आता कायच बोलायचं आहे. तुला माहिती आहे का गणेश, अशी वेळ आली आहे ना की आता माणसाच्या हुशारीला सुद्धा किंमत नाहीये रे. कारण आता कृत्रिम हुशारी आली आहे ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. ह्या जगातल्या बऱ्याच कंपनीज मधले ना माणसाचे जॉब्स आता AI ने रिप्लेस केलेत. त्यामुळेच नोकऱ्या जात आहेत रे. गणेश तुला सांगतो, माझ्या कंपनीमध्ये सुद्धा जे ले ऑफ झाला ना ते AI मुळेच झाला. अरे AI मुळेच माझा सुद्धा जॉब गेलाय रे. अरे त्याच्यामुळे बेकारी वाढली आहे रे. तुमच्यासारखी हुशार माणसं आमची कामं करायला लागल्यावरती आमच्या नोकऱ्या जाणार. याआधी कापड गिरण्या, छपाई मशीन बंद पडल्या. सगळी कामं मशीन करायला लागली तर सामान्य माणसाने जगायचं कसं? शिकायचं. गणेश तुला माहिती आहे का, हे शिक्षण ना आता सगळ्यांना घेता येईल. आणि आपण तरी शिकलंच पाहिजे आणि यातनं ना काहीतरी स्वतःचं करायला पाहिजे. मग तेवढं डोकं पाहिजे ना. का नसेल? अरे एवढं काही अवघड नाही आहे, याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे. अरे खूप सोपं आहे. आणि काय AIचे प्रॉम्प्ट्स, AIचे टूल्स इतकंच शिकायचं आहे ना. ते शिकूयात ना मग हे. पण यातनं ना आपलं स्वतःचं काहीतरी करूयात. म्हणजे नोकऱ्या बंद होणार. प्रत्येक वेळी ना गणेश, मशीन माणसाला रिप्लेस नाही करू शकत. आता तूच सांग मला, आईच्या हातची चव मशीन देऊ शकतं आपल्याला? नाही.
वडिलांनी मायेने आपल्या डोक्यावर फिरवलेला हात किंवा बायकोने प्रेमाने आपला हातात घेतलेला हात हे हे मशीन नाही करू शकत आहे. तूच सांग मला आता एखाद्या गाण्यावरचा असा परफॉर्मन्स, ओके, किंवा मग एखादा नाटकाचा प्रयोग किंवा आपण हे जे डिलिव्हरीज करतो, हे फिरतो, हे सगळे अनुभव आपल्याला AI किंवा मशीन नाही देऊ शकणार. हा म्हणजे AI बघ, AI आपलं काम सोपं नक्कीच करेल, पण आपल्याला हा अनुभव, हे एक्सपिरियन्सेस नाही देऊ शकणार. आणि खरं सांगू तर ना गणेश, इथून पुढचं जग हे असंच आहे. आपल्याला जर या जगाबरोबर पुढे जायचं असेल ना, तर आपल्याला हे शिकायलाच लागणार आणि एकदम सेन्सिबली शिकायला लागणार. मला जमेल असं मला तरी नाही वाटत. गणेश, मला जमलं ना की मी नक्की तुला बोलू. मग आपण दोघं मिळून एकत्र काम करू, AIचा अतिरेक न करता, पण AIची मदत घेऊन. चल आता जेवण घेऊ, नाही तर लेट होईल डिलिव्हरीज करायला. आज कोणती भाजी आणलीस? अयो वहिनी, अहो ही गेस्ट रूम कसली भारी दिसते. हो, ऐक, रूम मध्ये आल्यावर ना सगळ्यात पहिले इलेक्ट्रॉनिक्स चेक करून घ्यायचे, सगळे चालू आहेत ना. तो AC जरा ऑन करून बघशील, उष्मा प्रचंड वाढलेला आहे. हो जर सर्व्हिसिंगची गरज असेल नारायण दादांना सांग. आणि थंड होतीये ना रूम, ते बघ एकदा. हो आणि इथली बेडशीट पटकन घालून घे. हो वहिनी. आणि जी काय हौशीने फुलं आणली आहेस ना, ती कुठे सजवायची ती सजव आता घरभर. हो करते की. बरं वहिनी, तुम्हाला एक विचारू का? असं विचारू का नको ग म्हणत जाऊ. जे काय ते भस्कन बोलून टाकायचं. अहो ते किमया मॅडम कुठून येत आहेत? लंडन. अय्यो, लंडन वरून? म्हणजे त्या अजूनच हायफाय असतील ना. बरं तुम्ही कामांचं टेन्शनच घेऊ नका, मी काही कमी पडू देणार नाही, सगळं करते. वहिनी तुम्हाला बरं वाटत नाहीये का हो? का बरं असं वाटलं तुला? अहो नाही, तुम्ही नेहमीसारख्या हसत नाहीयेत ना, आणि तुमचा चेहरा पण थोडा पडल्यासारखाच वाटतोय. नाही ग, असं काही नाहीये. माझं थोडंसं डोकं दुखतंय आज, बस. अहो मग तुम्ही वेळेत नाश्ता केला नाहीये का? केलंय, सगळं केलंय. पण वहिनी तुम्हाला काही टेन्शन वाटत असेल तर तुम्ही मला सांगा हा. आणि असंही जिथं पडेल चिंगीचा पाय तिथे घाबरायचं काही कारणच नाही. करेक्ट. घे आता आवरून पटकन. हो. मी माझ्या रूम मध्ये जाते आणि आराम करते थोडा. काही वाटलं तर मला हाक मार. हो वहिनी चालेल, आराम करा.